नमस्कार विद्यार्थी मित्र. आता आपण पाहणार आहोत पर्यावरणीय व्यवस्थापन या धड्यातील पुढचा भाग. यामध्ये पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता या संबंधी माहिती घ्यायची आहे. पर्यावरणीय प्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम हा सजीवांवर होत असतो. तुमच्या परिसरात याची काही उदाहरणे तुम्ही पाहिली आहेत असतील. आपली सजीव सृष्टी ही विविधतेने नटलेली आहे. त्यात अनेक प्रकारच्या वनस्पती, प्राणी अस्तित्वात आहेत. आज आपण पाहतो की आपल्या मागील पिढ्यांकडून ऐकलेले विशिष्ट प्राणी, वनस्पती आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि याला जबाबदार कोण मग? तर निसर्गात आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमधील अनुवांशिक फरक, सजीवांच्या जातींचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वांमुळे त्या भागातील निसर्गाला जी सजीवसृष्टीची समृद्धी लाभते त्याला जैवविविधता म्हणतात. आणि जैवविविधता ही विविध पातळ्यांवर दिसते, विशेषतः 3 पातळ्यांवर दिसते. पण ही जैवविविधता थोडी कमी होताना दिसते आपल्याला. त्यामुळे या सर्व बाबींना आम्हीच कुठेतरी जबाबदार आहोत असं आपल्या लक्षात येतं. सजीवातील विविधता 3 टप्प्यांमध्ये किंवा 3 पातळीवर दिसते. एक अनुवांशिक विविधता, याच्यामध्ये एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे अनुवांशिक विविधता. उदाहरणार्थ, प्रत्येक मनुष्य दुसऱ्यापेक्षा थोडासा वेगळा असतो. पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सजीवांमधील हे अनुवांशिक वैविध्य कमी झाले तर हळूहळू ती जातच नष्ट होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. दुसरा प्रकार किंवा दुसरी पातळी, प्रजातींची विविधता. निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात. यालाच प्रजातींची विविधता म्हणतात. प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो. तिसरा प्रकार, परिसंस्थेची विविधता. प्रत्येक प्रदेशात अनेक परिसंस्था असतात. एखाद्या प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती, त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते. प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व अजैविक घटक वेगवेगळे असतात. अर्थात नैसर्गिक व मानवनिर्मित अशा देखील 2 स्वतंत्र परिसंस्था असतात. सर्व सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी मानवाची पर्यावरणाप्रती सकारात्मक भूमिका असणं गरजेचे आहे. त्यामध्ये काही महत्त्वाच्या भूमिका आहेत. संरक्षक, संघटक, मार्गदर्शक, वृक्षमित्र यापैकी कोणती ना कोणती भूमिका आपल्याला करता येऊ शकते आणि नक्कीच ती तुम्हाला करायला आवडेल. त्याकरता तुम्ही कोणते प्रयत्न कराल याचे जर आपण वर्णन करायला सांगितले तर नक्कीच आपल्याला खूप साऱ्या कल्पना सुचतील असं वाटतं. आपल्या प्रत्येक गावांच्या रचनेमध्ये एक विशिष्ट असं स्थान असतं. विशेषतः तिला आपण दैवी कृपेने हे निर्माण झालेलं असं मानतो. त्याचं नाव आहे देवराई. देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन म्हणजे देवराई. हे परंपरेने चालत आलेले जंगल सरकारच्या वन खात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले अभयारण्यच आहे. देवाच्या नावाने राखून ठेवलेले असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षण कवच असते. भारताच्या पश्चिम घाटात नाही तर संपूर्ण भारतात दाट जंगलाचे हे पुंजके आढळतात. भारतात अशा जवळजवळ 13,000 पेक्षा अधिक देवराया नोंदविलेल्या आहेत. महाराष्ट्रात अशा देवराई कुठे आहेत याची जर आपण एक यादी काढली आणि काही ठिकाणी जर भेट दिली तर या देवरायांचा महत्त्व जे आहे ते अधोरेखित होईल. जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल? खूप पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत.
त्यापैकी एक, दुर्मिळ जातींच्या सजीवांचे संरक्षण करता येईल. राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करता येईल. काही क्षेत्रे राखीव जैवविभाग म्हणून घोषित करणं गरजेचे आहे. विशेष प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करता येईल. प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करणे, कायद्यांचे पालन करणे, पारंपरिक ज्ञानांची नोंद करून ठेवणे, या आणि अशा अनेक बाबी आपल्याला जैवविविधतेच्या संवर्धनासाठी करता येऊ शकतात. आतापर्यंत या अभ्यासामध्ये, या प्रकरणामध्ये पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षण या संदर्भातील कायदे नियम काय ते आपण समजून घेतले. समाजामध्ये स्वयंप्रेरणेने अनेक लोक एकत्र येऊन देखील हे कार्य करत असतात. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मोठ्या संस्था सुद्धा याच्यामध्ये कार्यरत आहेत. ग्रीन पीस ही पर्यावरणविषयी कार्य करणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे. 26 देशातील 25 लाखाहून अधिक व्यक्ती तिच्या सभासद आहेत. या संस्थेसंबंधी आवश्यक ती जास्त माहिती तुम्हाला नक्कीच या आंतरजालावर मिळत आहे. स्वयंसेवी संस्था, याच्यामध्ये काही संस्थांची नावं आहेत की ज्या आपल्या भारतामध्ये कार्यरत आहेत. त्याच्यापैकी एक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई. दुसरी, CPR एन्व्हायरमेंट ग्रुप न्यू चेन्नई. गांधी पीस फाउंडेशन एन्व्हायरमेंटल सेल दिल्ली. सिप्को सेंटर तेहरी गढ़वाल. सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन अहमदाबाद. केरळ शास्त्र साहित्य परिषद त्रिवेंद्रम. भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन पुणे. विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर अहमदाबाद. तर या काही स्वयंसेवी संस्था आहेत. याही पेक्षा असंख्य अशा संस्था आहेत की जे पर्यावरण संरक्षणासाठी आपले योगदान देत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण संस्था सुद्धा काही आहे. त्याच्यामध्ये विशेषतः निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनाची आंतरराष्ट्रीय संवर्धन संस्था IUCN ज्याला म्हटलं जातं, त्याचं मुख्यालय आहे ग्लॅंड, स्वित्झर्लंडमध्ये. आणखी एक संस्था, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज IPCC, तिचं मुख्यालय आहे जेनेवा. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम युनेप, मुख्यालयाचं आहे नैरोबीमध्ये, केनिया. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड WWF न्यूयॉर्क. त्यानंतर बर्ड लाईफ इंटरनॅशनल, याचं मुख्यालय आहे केम्ब्रिज. हरित हवामान निधी सोंगडो, दक्षिण कोरिया. तर अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण संस्था सुद्धा आहेत की ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान या पर्यावरण संरक्षणासाठी दिलेलं आहे. पर्यावरणामध्ये आपली भूमिका काय असेल, कोणती असावी, याबद्दल काही इथे मुद्दे मांडलेले आहेत. जसे की निर्मितीमध्ये आपण योगदान देऊ शकतो. पर्यावरणामध्ये हानी झालेल्या घटकांचे पुनरुज्जीवन करणे, नवनिर्माणासाठी प्रयत्न करणे, अशी आपली भूमिका असू शकते आणि ती आपण पार पाडणं गरजेचे आहे. हानी रोखण्यासाठी हानी करणारी कृती थांबवणे, मानसिकता बदलणे, अशा नियंत्रणातल्या काही गोष्टी आपल्या भूमिकेतून वटवता येतात. टिकवण्यासाठी सुद्धा प्रयत्न आपल्याकडून होऊ शकतात. ती भूमिका आपण घेणं गरजेचं आहे. उपलब्ध साधन संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे.
जतन करण्यातली सुद्धा भूमिका महत्वाची आहे. जे उरले आहे त्याचे जतन करणे, हानी झालेल्या गोष्टींची पुन्हा हानी होऊ न देणे, उपाययोजना करणे, त्यानंतर अज्ञात क्षेत्रे टिकवून ठेवणे, तर हे जतनासाठी आपण काम करू शकतो. ही आपली भूमिका असायला हवी. प्रतिबंधासाठी काही पर्याय भूमिका आहेत. संभाव्य धोके रोखणे, नवीन कृती कार्यक्रम आखणे, पर्यावरणातील हानी पोहोचवणारे घटक, या सर्वांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनेची काही आपली भूमिका असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या सर्वासाठी प्रसार करणं गरजेचं आहे. लोकजागृती करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये विशेष करून शिक्षणाद्वारे मार्गदर्शन करून, जागृती करून, अनुकरण करून, संघटन बांधणी करून किंवा प्रत्यक्ष सहभाग होऊन अशा अनेक भूमिकेतून आपण जर कार्य केलं तर नक्कीच पर्यावरण संतुलित होण्यासाठी मदत होऊ शकते. जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे. जगातील जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा 34 स्थळांची नोंद केली गेली आहे. या क्षेत्राने एकेकाळी पृथ्वीचा 15.7% भाग व्यापला होता. आज सुमारे 86% संवेदनक्षम क्षेत्रे आधीच नष्ट झाली आहेत. सध्या फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्राचे अखंड अवशेष शिल्लक आहेत. यामध्ये 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहेत, ज्या एकूण जागतिक स्तरापैकी 50% आहेत. भारताचा विचार करता 135 प्राणी प्रजातीपैकी सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. पश्चिम घाटात 1500हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजाती आढळून येतात. जगातील एकूण वनस्पती प्रजातीपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. जगातील ही जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे कुठे आहेत याविषयी जर आपण माहिती मिळवली तर हे सगळं ज्ञान भांडार खुलं होईल आपल्यासाठी. धोक्यात आलेली देशातील 3 वारसा स्थळे आपल्याला थोडीशी कोणती विचारली तर आपल्याला सांगता येईल. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व केरळ या 5 राज्यात व्याप्ती असलेला पश्चिम घाट हा खाण उद्योग व नैसर्गिक वायूच्या शोधासाठी सुरू असलेल्या कामामुळे धोक्यात आला आहे. तेथील आशियाई सिंह व रानगवे यांचे अधिवास धोक्यात आले. आसाममधील मानस अभयारण्यास धरणे व पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर फटका बसलेला आहे. तेथील वाघ व एकशिंगी गेंडा यांना धोका उत्पन्न झाला आहे. पश्चिम बंगालमधील सुंदरबन अभयारण्य हे वाघांसाठी राखीव आहे, पण धरणे, वृक्षतोड, अतिरिक्त मासेमारी व त्यासाठी खोदलेले चर यामुळे तेथील वाघ व पर्यावरणासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. तर ह्या काही धोक्यात आलेल्या देशातील 3 वारसा स्थळांसंबंधी माहिती. धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण. त्याच्यामध्ये एक संकटग्रस्त प्रजाती. या प्रजातींची संख्या अत्यंत कमी उरलेली असते किंवा त्यांचा अधिवास इतका संकुचित झालेला असतो की विशेष उपाययोजना न केल्यास नजीकच्या काळात या प्रजाती नष्ट होऊ शकतात. उदाहरणार्थ लायन टोल्ड वानर तनमूर. इथे बाजूला चित्र दिलेले आहे. लायन टोल्ड वानर जी संकटग्रस्त प्रजाती आहे. दुसरा प्रकार दुर्मिळ प्रजाती. या प्रजातींची संख्या बरीच कमी असते. या प्रजाती स्थान विशिष्ट असल्याने जलद गतीने नामशेष होऊ शकतात. उदाहरणार्थ रेड पांडा, कस्तुरी मृग वगैरे. बाजूला चित्र दिलंय रेड पांडाचं. त्यानंतर संवेदनशील प्रजाती.
या प्रजातींची संख्या अत्यंत कमी झालेली असते आणि सातत्याने घटतच राहते. सातत्याने घटणारी जीवसंख्या हेच या प्रजातीबाबत चिंतेचे कारण आहे. उदाहरणार्थ पट्टेरी वाघ, गिरचे सिंह इत्यादी. अनिश्चित प्रजाती या प्रजाती धोक्याच्या असल्यासारख्या भासतात, मात्र त्यांच्या वर्तनाच्या काही सवयींमुळे, उदाहरणार्थ बुजरेपणा, अशा प्रजातींबाबत कोणतीही विशिष्ट आणि ठोस माहिती उपलब्ध नसते. उदाहरणार्थ शेकरू खार. एक विशेष दिन लक्षात ठेवायला हरकत नाही, 22 मे याला जागतिक जैवविविधता दिन असं म्हणतो. या निमित्तानं आपण आपल्या परिसरात आढळणाऱ्या विविध वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण करायला काहीच हरकत नाही आणि त्याच्या नोंदी ठेवायला. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना IUCN ही संघटना विविध देशातील धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी तयार करते. या यादीमधील गुलाबी पृष्ठे संकटग्रस्त प्रजाती, तर हिरवी पृष्ठे पूर्वी संकटग्रस्त असलेल्या आणि आता धोक्यामधून बाहेर पडलेल्या प्रजातींची नावे दर्शविली जातात. जागतिक वन्यजीव निधी म्हणजे WWF या संघटनेने 2008 साली एक अहवाल प्रकाशित केला होता. त्यानुसार गेल्या 35 वर्षांमध्ये म्हणजे 1975 ते 2005 जगातील प्राण्यांच्या सर्वसाधारणपणे 30% प्रजाती नष्ट झाल्या आहेत. असेच सुरू राहिल्यास उद्या काय होऊ शकेल, किती जाती नष्ट होऊ शकतील याचा अंदाज केलेला हवा. त्यासाठी आपण लक्षात ठेवूया आणि त्यासारखे वागूया. एक, वृक्षनाश म्हणजे सर्वनाश आहे, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राखावया पर्यावरण, करू चला वनीकरण, हा आपल्याला मंत्र घ्यावा लागेल. वनश्री हीच धनश्री. पर्यावरण रक्षण हेच मूल्य शिक्षण. कागदाची काटकसर म्हणजेच वृक्षतोडीला आवर. पर्यावरण रक्षणाची धराकास, तरच होईल मानवाचा विकास. आरोग्याची गुरुकिल्ली, शुद्ध हवा, शुद्ध पाणी. तर विद्यार्थी मित्र, या सर्व बाबींचा, संकल्पनांचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. तरी सुद्धा आपल्याला काही शंका असल्यास प्रथम तुम्ही आधी धडा वाचावा पुस्तकातील पर्यावरण व्यवस्थापन, त्याचा स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि आलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी कृपया या स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क साधा आणि स्वाध्याय सोडवा. धन्यवाद.